हॅलो स्टुडंट, आपल्या सर्वांचं डबल ओ अकॅडमी पुणे इथे स्वागत आहे। आपण आरोग्य झेडपी भरती याच्यामध्ये जे आरोग्य सेवक पोस्ट निघालेला आहे त्याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। तर आरोग्य सेवक याच्यामध्ये आपल्याला टोटल जे 100 क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये जे 40 क्वेश्चन जे तांत्रिक घटक याच्यासाठी आहेत त्याच्याबद्दलची आज आपली माहिती आहे। या तांत्रिक घटकामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर जे टॉपिक दिलेले आहेत त्याच्यामध्ये लाईव्ह प्रोसेस हा पण एक टॉपिक आहे। त्या लाईव्ह प्रोसेसमध्ये तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टम, रेस्पिरेशन सिस्टम तसेच उत्सर्जन संस्था अशा प्रकारचे इतर टॉपिक तुम्हाला पाहायचे आहेत। तर त्याच्यातील आपण रेस्पिरेशन सिस्टम हा टॉपिक आज पाहणार आहोत। तर सर्वांनी हा व्हिडिओ एंड पर्यंत पाहायचा आहे आणि जे जे आपले स्टुडंट या चॅनेलवर नवीन असतील त्या सर्वांनी हा चॅनेलला लाईक करायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला या व्हिडिओमधलं कंटेंट हे आवडलं असेल तर त्याला लाईक करायचं आहे आणि तुमच्या इतर फ्रेंडलाही हे शेअर करायचं आहे। ओके, तर सर्वांनी हा लेक्चर एंड पर्यंत पाहायचा आहे आणि आपण लगेचच या लेक्चरला स्टार्ट करणार आहोत। आपला आजचा टॉपिक आहे रेस्पिरेटरी सिस्टम। ओके, तर जी आरोग्य आपल्याकडे त्याच्या आधी आपण इथं पाहूया की आपल्याकडे आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका याच्यासाठी एक ऑनलाईन बॅच ही अवेलेबल आहे। त्या बॅच मध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल जे आपले 100 क्वेश्चन्स आहेत त्यातले 60 क्वेश्चन जे की इंग्रजी 15, गणित बुद्धिमत्ता 15, मराठी 15 आणि जीएस 15 असे 60 क्वेश्चन असणार आहेत। तर हे सर्व टॉपिक तुमचे या बॅच मध्ये हे पूर्ण ऑडिओ म्हणजे पूर्ण व्हिडिओ लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही फॉर्मॅट मध्ये असणार आहेत। आणि त्याचबरोबर जो तांत्रिक घटक आहे जो की आपण पाहिलं होतं 40 मार्कसाठी आहे, 40 क्वेश्चनसाठी आहे 80 मार्काचा, तर त्याचे पण तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ हे त्याच्यात तुम्हाला अवेलेबल असणार आहेत। तर ह्या बॅचची फी ही पूर्ण दोन्ही ऑल सब्जेक्ट मिळून ही फक्त 500 रुपये एवढी आहे आणि ती आपली ऑफर सध्या चालू आहे 11-12 जानेवारी पर्यंत। तर ज्या ज्या स्टुडंटला ही बॅच हवी असेल त्यांनी लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला फक्त तांत्रिक म्हणजे तांत्रिक घटक याचीच बॅच हवी असेल, तांत्रिक बॅच, तर ती बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त 300 रुपयामध्ये मिळणार आहे। तर याचा पण फायदा सर्वांनी घ्यायचा आहे की जी ओनली 40 क्वेश्चन्स आहेत त्या 40 क्वेश्चनसाठी जी तांत्रिक बॅच आहे ती तुम्हाला फक्त 300 रुपयामध्ये भेटणार आहे। ओके, याच्यामध्ये तुम्हाला जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत त्याचा ॲनालिसिस, तशा टेस्ट सिरीज आणि ई नोट्स ह्या फ्रीमध्ये भेटणार आहेत। नेक्स्ट पाहूया, आपल्याकडे आणखीन ऑफर आहे टेस्ट सिरीजसाठी। स्टुडंट म्हणत होते की मॅडम टेस्ट सिरीजची फी जास्त आहे, तर सध्या ही ऑफर चालू आहे। ज्यांना टेस्ट सिरीज हवी असेल त्यांनी या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे। ह्या संक्रांती स्पेशल ऑफर याच्यामध्ये जी टेस्ट सिरीज आहे आरोग्य सेविका आणि आरोग्य सेवक यांच्यासाठी ती आता तुम्हाला फक्त आणि फक्त 500 रुपयामध्ये आहे। तर तुम्ही मकर संक्रांतीच्या या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे आणि ही 100 रुपयाची जी टेस्ट सिरीज आहे, तुम्हाला ही टेस्ट सिरीज कितीला आहे? 100 रुपयाला आहे। तर ही टेस्ट सिरीज 100 रुपयाची टेस्ट सिरीज ही सर्वांनी घ्यायची आहे। याच्यामध्ये तुम्हाला टोटल 10 टेस्ट सिरीज या मिळणार आहेत। तर या ऑफरचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे। ओके, तर आज आपण पाहणार आहोत रेस्पिरेशन सिस्टम म्हणजे काय, तर श्वसन संस्था। मग मला एक गोष्ट सांगा की आपण जो श्वसन करतो म्हणजे श्वासोश्वास करतो, ब्रीदिंग आणि रेस्पिरेशन याच्यामध्ये काय फरक आहे ते मला सांगायचं आहे सर्वांनी। ब्रीदिंग आणि रेस्पिरेशन याच्यातला फरक आपण पहिल्यांदा जाणून घ्यायचा आहे। ओके, तर आपली ब्रीदिंग म्हणजे काय असतं, तर ब्रीदिंग मध्ये जो वायू आहे तो शरीराच्या आतमध्ये घेतला जातो आणि तसंच तो वायू हा बाहेर सोडला जातो। म्हणजे काय आहे, याच्यामध्ये जो गॅस आहे किंवा वायू आहे तो फक्त आत घेणे आणि बाहेर सोडणे याच गोष्टीचा समावेश असतो। त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण ब्रीदिंग असं म्हणत असतो। ओके,
आणि रेस्पिरेशन मध्ये काय असणार आहे, रेस्पिरेशन म्हणजे श्वसन संस्था म्हणजे काय असणार आहे, तर जे डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये आपण पाहिलं होतं, जे अन्न आपण पचन केलेलं आहे, जे अन्न आपलं पचन झालेलं आहे, त्या पचन झालेल्या अन्नामध्ये ते अन्न आपल्या रक्तामध्ये त्याचे इम्पॉर्टंट घटक म्हणजे अन्न पचन करून आपलं जे कार्बन जे आपण काय पाहिले होते, कार्बोहायड्रेट पाहिले होते, तर त्याच्यापासून जे आपलं ग्लुकोज तयार झालेलं आहे, असे जे की आपल्या रक्तात मिसळलेलं आहे, म्हणजे काय झालेलं आहे, त्याचं अन्नाचं पचन झालेलं आहे. तर हे अन्न पचन जे झालेलं आहे त्याच्यापासून आपल्याला एनर्जी तयार झाली पाहिजे, जी की आपल्या सेल्सला काम करण्यासाठी ती लागते. मग अशी एनर्जी जेव्हा आपल्या शरीराला भेटत असते तेव्हा आपण काय म्हणतो, त्या पूर्ण प्रक्रियेला आपण म्हणत असतो रेस्पिरेशन म्हणजे काय, श्वसन संस्था. ओके, तर सर्वांना हा बेसिक फरक कळालेला आहे की ब्रीदिंग म्हणजे काय. ब्रीदिंग म्हणजेच मराठीमध्ये श्वासोच्छ्वास असं म्हणतात. त्याच्यामध्ये फक्त नाकामधून वायू हा आतमध्ये घेणे आणि हा वायू बाहेर सोडणे याचा समावेश होत असतो. आणि रेस्पिरेशन मध्ये तुम्ही जे अन्नपचन केलेलं आहे त्या सर्व घटकांच्या पासून तुम्हाला शरीरासाठी लागणारी जी एनर्जी आहे ती तयार करते. या पूर्ण प्रक्रियेला आपण श्वसन संस्था असं म्हणत असतो. ओके, मग इथं रेस्पिरेशन साठी काय लिहू शकतो, अन्नपचनापासून एनर्जी तयार करणे त्यालाच आपण म्हणतो रेस्पिरेशन. मग मला एक गोष्ट सांगा की आता आपण कार्बोहायड्रेट्स पाहिले होते. कार्बोहायड्रेट्सचं पचन झाल्यानंतर आपल्याला कार्बोहायड्रेटचं पचन झाल्यानंतर आपल्याला काय भेटलं होतं, आपल्याला ग्लुकोज भेटलं होतं. ओके, मग आता ह्या ग्लुकोज पासून एनर्जी कशी भेटली पाहिजे. ग्लुकोज म्हणजेच काय असतं, C6H12 आणि O6. ओके, मग आपण आता नॉर्मल एक्झाम्पल घेऊया. लाकडापासून आपल्याला एनर्जी म्हणजे लाकडाच्या पासून आपल्याला एनर्जी वगैरे कशी भेटते, म्हणजे लाकडाची ऊर्जा कशी निर्माण होते, तर लाकडाला बर्न करावं लागतं. म्हणजे लाकडाला आपण जाळतो तेव्हा त्याच्यापासून आपल्याला हीट एनर्जी भेटते. ओके, मग असं कोणताही पदार्थ आपल्या शरीरामध्ये पण आता हे ग्लुकोज आहे, तर ह्या ग्लुकोजचा आपल्याला डायरेक्ट उपयोग होतो का आपल्या बॉडीच्या सेल्सला, तर हा उपयोग होत नाही. म्हणजे जी एनर्जी आपल्या बॉडीच्या सेल्स आहेत त्यांना कार्य करण्यासाठी लागते ती आपल्याला डायरेक्ट या ग्लुकोजपासून भेटत नसते. मग त्याच्यासाठी ह्या ग्लुकोजचं विघटन व्हावं लागतं, म्हणजे ग्लुकोज हे बर्न व्हावं लागतं. ओके, मग आपण पाहिलेलं आहे कोणतीही वस्तू बर्न करायची असेल तर आपल्याला कशाची गरज असते, ऑक्सिजनची गरज असते. जसं की आपण याच्या आधीच एक्झाम्पल घेतलं होतं लाकूडला बर्न करायचं असेल तर आपल्याला ऑक्सिजन लागतो. म्हणजे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये वस्तू ह्या बर्न होत असतात. मग ह्या ग्लुकोजला पण तो ग्लुकोज बर्न होऊन त्याच्यापासून आपल्याला एनर्जी भेटावी जी की आपल्या सेल्सला इम्पॉर्टंट आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते. आणि हीच गरज आपल्याला या ब्रीथिंग मधून जी आपण वायू गॅस घेतो त्याच्यामधून पूर्ण केली जाते. ओके, तर तुम्हाला कळालं असेल की जी रेस्पिरेटरी सिस्टम आहे त्याच्यामध्ये ब्रीदिंग हा काय इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा काय पार्ट आहे. आपल्याला जी ग्लुकोजचं बर्न करण्यासाठी जो ऑक्सिजन पाहायचा असतो, म्हणजे जे ऑक्सिजन घ्यायचा असतो तो आपल्याला या ब्रीदिंग मधून भेटत असतो, श्वासोच्छ्वास मधून भेटत असतो. ओके, तर आपण आता लगेच नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत. त्याचा आपण काय पाहिलं होतं की अन्नाचे पचन होऊन ऊर्जा मुक्त करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणत असतात, श्वसन असं म्हणत असतात. ओके, मग त्याच्यासाठी आपण अन्न पचन डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये काय पाहिलं होतं, आपण इथंच पाहूया. आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये काय होतं की अन्न नलिकेमधून अन्न हे तुमचं पोटामध्ये येतं आणि पोटामधून पुन्हा ते कशामध्ये जातं, तुमची जी स्मॉल इंटेस्टाईन आहे त्याच्यामधून तुमच्या लार्ज इंटेस्टाईन मधून ते खाली जात असतं. ओके, मग ते पूर्णपणे आता हे तुम्ही अंडरस्टँडिंगसाठी ही समजून घ्या डायग्राम. तर याच्यामध्ये जे आपण कार्बोहायड्रेट पाहिलं होतं ग्लुकोज. ओके, तर ग्लुकोजचं पूर्ण पचन कुठं होत असतं, पूर्ण पचन हे ग्लुकोजचं स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतडे याच्यामध्ये होत असतं. ओके, तुमचं जे ग्लुकोज आहे त्याचं पूर्ण पचन
म्हणजे जे कार्बोहायड्रेट आहे त्याचं पूर्ण प्रचन होऊन तुम्हाला जे ग्लुकोज भेटत असतं ते ही क्रिया पूर्ण स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होत असते. ओके, मग आता तुम्हाला ग्लुकोज भेटलेला आहे, त्या ग्लुकोजपासून एनर्जी पाहिजे असं आपण पाहिलं होतं. मग त्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे. मग या डायग्राममध्ये तुम्ही पाहायचं आहे की ऑक्सिजन आपल्याला कसा भेटतो. ओके, तर इथं पाहायचंय की हे जे आपलं नाक आहे, नाकावाटे आपली जी वायू आहे तो आपल्या बॉडीमध्ये एंटर करत असतो. मग इथे तुम्हाला अन्ननलिका, आपण पाहिलं होतं की आपल्या गळ्याच्या या साईडला अन्ननलिका असते, त्यालाच आपण काय म्हणतो, इसोफेगस असं आपण म्हणत असतो. आणि त्याच इसोफेगस ही बॅक साईडला असते, म्हणजे मागच्या साईडला, आणि त्याच्या पुढच्या साईडला आपल्याला इथं श्वसन नलिका ही असते. ओके, मग श्वसन नलिकेला आपण काय म्हणत असतो, तर आपण तिला ट्रॅकिया असं म्हणत असतो. ओके, मग तुमचा हा आतमध्ये घेतलेला वायू आहे हा या श्वसन नलिकेमधून मार्फत हा तुमच्या पुढे तो 2 भागामध्ये विभागलेला असतो. ओके, मग या 2 भागामध्ये तुम्हाला इथं पाहू शकता की हा एक पूर्ण भाग आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, लंग्स म्हणत असतो. आणि ज्याच्या या दुसरा साईड आहे त्याला आपण दुसरा लंग्स असं म्हणतो. ओके, मग याच्या हा जो 2 पार्ट केलेले आहेत, तर याच्यातला हा एक पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, ब्रोंकाइज असं म्हणत असतो. ओके, आणि याच्यामध्ये ज्या पूर्णपणे तुम्ही पाहू शकता की याचा एक पार्ट आणि असे 2 पार्ट झालेले आहेत. आणि पुन्हा ह्या 2 पार्टचे पण पुन्हा तुम्हाला इतर असे छोटे छोटे पार्ट दिसत आहेत इथं. ओके, तर तो वायू घेतलेला आहे तो या 2 पार्टमध्ये डिवाइड केला जातो आणि पुन्हा नंतर ह्या छोट्या पार्टमध्ये तो डिवाइड केला जातो. ओके, आणि याच्यामध्ये जो वायुकोश म्हणजे काय, जो ॲल्व्हेली आहे तो खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर याच्यामध्ये हा वायू म्हणजे हे ऑक्सिजन आपल्याला जमा केला जातो. ओके, इथं पाहूया आपण. तर जो वायुकोश असतो तो कशा प्रकारे, त्याचं स्ट्रक्चर, जो छोट्या छोट्या वायुकोशच नाही त्याचं स्ट्रक्चर आपण मोठ्या प्रमाणात मोठं करून पाहिलं तर तो अशा प्रकारे दिसतो. आणि त्याच्या खालीच आपली एक ब्लड लाईन असते, म्हणजे ब्लड वेसल असतं, म्हणजे तिथून काय वाहत असतं, ब्लड वाहत असतं. ओके, असं. तर आता आपण पाहिलंय की कशा प्रकारे रेस्पिरेशन सिस्टम मध्ये तुमच्या जी श्वसन नलिका आहे काय आहे, ट्रॅकिया, त्याच्यामधून त्याचे 2 पार्ट पडतात, लेफ्ट लंग्स आणि राईट लंग्स. मग या आपल्या जे फुफ्फुस आहेत त्याच्यामधून पुन्हा छोट्या छोट्या ब्रांचेस होतात त्याच्या, आणि त्याच्या एंडिंगला, जे फुफ्फुसाच्या एंडिंगला आपण इथं पाहिलंय की फुफ्फुसाच्या एंडिंगला इथं छोटे छोटे असे आपल्याला वायुकोश दिसतात असतात, त्यालाच आपण काय म्हणतो, ॲल्व्हेली असं म्हणतो. ओके, मग ह्या ॲल्व्हेलीमध्ये मेन याचं आपले जे ऑक्सिजन मिळण्याचं कार्य आहे तर ते मेन याच्यामधूनच होत असतं. आपल्या ब्लडमध्ये अन्न पचन झालेलं आहे, म्हणजे ब्लडमध्ये काय आहे, ग्लुकोज आहे ऑलरेडी. ओके, मग आता आपल्याला काय पाहिजे आहे, ऑक्सिजन पाहिजे आहे, जेणेकरून आपल्या ग्लुकोजचं बर्न होऊन त्याची एनर्जी ही प्रत्येक सेल्सला भेटली पाहिजे. मग ह्या वायुकोशामध्ये जो आपण एंटर केलेला आहे ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन किती प्रमाणात आपण घेत असतो, 21% मध्ये आपण ऑक्सिजन घेत असतो. नायट्रोजन किती घेत असतो, 79% मध्ये आपण नायट्रोजन घेत असतो. ओके, मग हा ऑक्सिजन हा आपल्या ब्लडमध्ये शोषला जात असतो. ओके, जेव्हा पहिल्यांदा आपण जे ऑक्सिजन श्वसन आपण करतो, जो वायू बाहेर नाकातून आतमध्ये घेतो, तेव्हा या ॲल्व्हेली मार्फत ब्लडमध्ये ऑक्सिजन हा मिक्स केला जातो, म्हणजे याच्यातून ऑक्सिजन ब्लडमध्ये गेलेला आहे. मग हा ब्लडमधला ऑक्सिजन हा प्रत्येक जे ऑर्गन आहेत आपल्या शरीरातले त्या प्रत्येक ऑर्गनला पुरवला जातो. मग ज्याला ज्याला जशा प्रकारे रिक्वायरमेंट आहे तशा प्रकारे तो ब्लडमधला ऑक्सिजन आणि ग्लुकोज हे दोन्ही घेत असतं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मग आता आपण इथं पाहूयात की ग्लुकोज काय आहे, C6H12 आणि O6 प्लस याच्यामध्ये ऑक्सिजन ॲड केलं तर ही रासायनिक अभिक्रिया होत असते, केमिकल रिॲक्शन, आणि याच्यापासून आपल्याला काय भेटते, एनर्जी प्लस कार्बन डायऑक्साईड वायू. ओके, कळाले सर्वांना हे. ग्लुकोज आणि ऑक्सिजन, ग्लुकोज बर्न होतो ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये आणि आपल्याला एनर्जी आणि कार्बन डायऑक्साईड भेटत असतो. ओके, मग आता हे प्रत्येक जी, आता एक्झाम्पल आपण ऑर्गनचं घेऊया, लिव्हर. ओके, लिव्हरमध्ये तुम्हाला ब्लड हे इथं पहिल्यांदा लिव्हरमध्ये एंटर करणार, मग कसलं
ऑक्सिजनेटेड ब्लड. ओके, मग लिव्हर काय करणार, तर ऑक्सिजन आणि ग्लुकोज ह्या दोघांच्या पासून एनर्जी, त्यांच्या सेल्समध्ये एनर्जी तयार होणार आणि ही एनर्जी कुठे स्टोअर केली जाते, मायक्रोकॉन्ड्रिया. आपण सेल्सचा पाहिलेला आहे की एनर्जी स्टोरेज काय असतं सेलचं, मायक्रोकॉन्ड्रिया. मग ती कोणत्या टर्म मध्ये सेव्ह केली जाणार, तर एटीपी. ओके, मग आणि नंतर ह्या लिव्हर मधून जे बाहेर पडणारं ब्लड आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, आपल्याला प्रोडक्ट काय भेटलेला आहे केमिकल एनर्जी मध्ये, कार्बन डायऑक्साईड. म्हणजे त्या ब्लड मध्ये काय असणार आहे, कार्बन डायऑक्साईड असणार आहे. मग असलं आपलं कार्बन डायऑक्साईड असलेलं ब्लड हे पुन्हा इथं म्हणजे ह्या ब्लड नलिकेमधून म्हणजे ह्या रक्तवाहिनीमधून पुन्हा ह्या वायुकोश आहे याच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि याच्यातला कार्बन डायऑक्साईड हा वायुकोश पुन्हा काय करणार आहे, शोषून घेणार आहे. म्हणजे ऑक्सिजन हा ह्याच्यात वापर ब्लडमध्ये तो मिक्स करत असतो आणि ब्लडमधला कार्बन डायऑक्साईड आहे तो शोषून घेण्याचं काम हे वायुकोश करत असतो. म्हणून आपला वायुकोश हा सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, मग अशा प्रकारे तुम्हाला जे ऑक्सिजनेटेड ब्लड आणि कार्बन डायऑक्साईड जनरेटेड ब्लड हे आपल्या लंग्सपर्यंत पोहोचत असतं आणि ऑक्सिजनची रिक्वायरमेंट पूर्ण केली जात असते. मग याच्याबद्दल तुम्हाला आणखीन माहिती पाहिजे असेल तर आपल्या बॅचमध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये ही श्वसन संस्था म्हणजे रेस्पिरेशन सिस्टम ही कंप्लीट केलेली आहे. तर सर्वांनी लवकरात लवकर ही बॅच जॉईन करायची आहे आणि याचा फायदा घ्यायचा आहे. ओके.